दिवस तोच आशा. वय आमचाच डाव होता. म्हणजे माझा संशय खरा ठरला. खरं तर आबानीच डाव टाकला. काका इथं मला जाव विचारायला आले. त्यांच्या न्यूज चॅनलवर ना आपलं पितळ उघड करायची धमकी दिली. डीएनए टेस्ट बोलले तेव्हा तर टाळकच सटकलं आपलं. अहो आबा काय केलं तुम्ही? ते काका डीएनए टेस्ट करायला सांगताय. अहो त्या बाबतीत तुम्हाला काही माहिती आहे का? माहिती आहे तेव्हाच बोललो नव. आबा माहित असून सुद्धा तुम्ही ते टेस्ट कुशल करा सांगितलं. अहो ती टेस्ट केली तर सगळं सिद्ध होईल की. त्या बाळाची आई आमची सुनबाई नाही तर ती मुक्ता आहे हेच नव. म्हणजे जेव्हा ती खोळी बाळाची आई असल्याचं सिद्ध होईल तवा ना. म्हणजे देवेंद्र दाजी मुंबईला पोचेपर्यंत वाटेत काय बी होऊ शकतंय. वय देवेंद्र काय बी झालं तरी दाजी मुंबईला पोचता कामा नये. आणि काकांच्या ऍक्सिडेंट झाल्याची बातमी आली बरोबर ना? मी आयुष्यात एक आशेचा किरण आला होता. आता तोही मावळला. अहो कोण कुठली मुलगी? तिच्या पायी तुम्ही आम्हाला टक्कर द्यायला निघालात. तुमच्या शुल्लक हट्टापायी स्वतःचा जीव गमावून बसला तुम्ही. काय रे काय झालं? आबा काकासनी बघितलं माझ्याकडं. आबा आबा आईच्यान आता बघितलं माझ्याकडं. रोखून बघितलं असं. नाही देवेंद्र तुला भास झाला असेल. अहो आबा नाही. आबा बघ. अरे दाजींची प्राणज्योत कवाच मालवली. व्ही न्यूजच्या सर्वेसर्वा दयानंद पोतनीस यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. अतिशय भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्र्यांनी दिवंगत दयानंद पोतनीस यांना श्रद्धांजली वाहिली. आता हे एवढं मोठं नुकसान कसं भरून येणार ग? आबा जाऊ दे ना. जाऊ दे कसं देवेंद्र? अरे हे जे समद घडलंय त्याला जबाबदारी ती पोरगीच. ती पोरगी या घरात आली आणि दाजी कधी बी स्वस्त बसले नाहीत. मी तुला मगासपासून सांगतेय की तो देवेंद्र आणि शंकरराव खाली आले आणि असं असताना तुझं तिथे जाणं योग्य नाहीये. पण जुई नाही मुक्ता, ते लोक खूप वाईट आहेत ग. तुझ्या बरोबर कसे वागतील माहित नाही. नीरजताईंवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याचं तुला काहीच वाटत नाही? वाईट वाटलं ना मला. खूप दुःख झालं सासूबाई. पण म्हणून काय घरातली सगळी कामं सोडून त्यांच्या नावाने रडत बसायचं की काय? काका स्वतःच्या कर्मानी मेलेत. मी माझ्या वडिलांचा चेहरा कधीच बघितला नाही. पण तुमच्या वडिलांमध्ये मला तो प्रेमळ पित्याचा चेहरा दिसला. ती कळकळ, आपुलकी, काळजी त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवायची मला. त्यांचा आणि तुमचा खूप मोठा आधार होता मला. दादा त्यांनी मुक्ताची जबाबदारी माझ्याकडे सोपवली. काहीतरी सांगायचं होतं त्यानं मला दादा. पण तरी बी दाजी काहीतरी बोलले असतीलच की. बोलले ना. म्हणाले नीरजा आपण फसवले गेलोय. असं का म्हणाले असतील रे दादा? शेवटच्या घटकेला दाजींच्या मनात काय होतं हे आपल्याला कळायचं राहून गेलं. मुक्ता